नमस्कार, पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सुक्या बोंबलांचा रस्सा। सुक्या बोंबलांचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम बोंबील घेतलेले आहेत सुकलेले, त्यांना मी बारीक कट करून घेतलेले आहेत। आणि इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या 3-4 पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत मी। आणि इथे मी 4-5 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे। प्रथम मी हे बोंबील भाजून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग आपण बोंबलाचा रस्सा तयार करायला घेणार आहोत। बोंबील भाजून घेण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी आता हे बोंबील भाजून घेते। बोंबील भाजून स्वच्छ धुवून घेतली की त्याचा जो वास असतो तो निघून जातो। बोंबील आपले भाजून होत आहेत, त्यांचा कलर आता चेंज होत आहे। हे भाजून झाले की आपण थोड्या कोमट पाण्यामध्ये याला टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। बोंबील भाजून झालेले आहेत, त्याला मी आता काढून घेते डिशमध्ये। कोमट पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये हे बोंबील आता मी टाकून घेते। 2 मिनिटे यामध्ये ठेवून याला मी स्वच्छ धुवून घेणार। तोपर्यंत मी आपल्या रस्स्याची तयारी करून घेते। कढई गरम करायला ठेवलेली होती मी, त्यामध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी आपण टेचून घेतलेला लसूण टाकून घेणार। थोडा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर यामध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आणि कांदा टाकून घेणार। कांदा सुद्धा आपण थोडा गोल्डन ब्राउन होऊन देणार। कांदा थोडा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे। कांदा आता गोल्डन ब्राउन झालेला आहे, यामध्ये टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो सुद्धा आपण थोडा मऊ होऊन देऊ आणि मग यामध्ये मसाले टाकून घेणार। छान परतून झालेला आहे, यामध्ये मी आता आपले सुके मसाले टाकून घेत आहे। यामध्ये मी पाव चमचा हळदी पावडर टाकते, 2 चमचे आगरी मसाला टाकून घेते,
1 चमचा काश्मीरी लाल मिरची मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेत आहे। हे मी छान परतून घेते म्हणजे मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजला जाईल। मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। यामध्ये मी बटाटा कापून घेतलेला होता तो टाकून घेते आणि बोंबील मी स्वच्छ धुवून ठेवलेले होते ते आता यामध्ये टाकून घेते। ह्याला आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आणि मग आपल्याला हवं तितकं आपण यामध्ये पाणी टाकून घेणार। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पाणी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। चवीनुसार मीठ टाकून घेते। यावर मी झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत याला शिजून घेणार आहे। या झाकणावर सुद्धा पाणी टाकून घेऊया आपण। पाणी टाकले म्हणजे आपला बटाटा लवकर शिजेल। वर झाकण ठेवून पाणी टाकलं की म्हणजे आपली कोणतीही भाजी लवकर शिजते। झाकण काढून बघते बटाटा शिजला आहे की नाही ते। हे बघा छान उकळलेला आहे। बटाटा शिजत चाललेला आहे, थोडा शिजायचा बाकी आहे। 5 मिनिटे आपण याला शिजून घेऊया आणखी। यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेते। हे जे आपण पाणी वर ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊया। थोडं आपल्याला रस्सा करायचा आहे ना म्हणून यावर मी पुन्हा थोडं पाणी टाकून घेणार आणि 5 मिनिटे हे शिजून घेणार आहे। 5 मिनिटांनी आपला बोंबलाचा रस्सा चांगल्या प्रकारे तयार होणार आहे। हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। भाकरीसोबत आणि भातासोबत त्याची टेस्ट खूप छान लागते। तर आपण 5 मिनिटे वाट बघूया आणि मग आपण आपला बोंबलाचा रस्सा शिजलाय की नाही ते बघून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता बोंबलाचा रस्सा आपला छान प्रकारे तयार झालेला आहे आणि बटाटाही आपला आता शिजलेला आहे। रस्स्याला छान प्रकारे तरी आलेली आहे। आपण हे आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। इथे आपला चमचमीत आणि झणझणीत बोंबलाचा रस्सा तयार झालेला आहे। तो मी भाकरीसोबत आणि भातासोबत सर्व केलेला आहे। हे पहा रस्स्याला आपली छान तरी आलेली आहे। हे बघा खूप छान झालेला आहे आपला बोंबलाचा रस्सा। तुम्हाला जर आपली बोंबलाची रस्सा बनवण्याची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।